स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सांगलीत दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळते एआय आणि रोबोटिक्सचं प्रायोगिक तत्वावरचं प्रशिक्षण। मुकबधीर कर्णबधीर विद्यार्थ्यांना एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सचं प्रशिक्षण। मुकबधीर आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स प्रशिक्षण हा नाविन्यपूर्ण उपक्रम सांगलीत प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येतोय। सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या दूरदृष्टीतून आणि पुण्याच्या वर्शिप अर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं मिरजमधील कैलासवासी रावी भिडे मुकबधीर विद्यालयात हा एआय आणि रोबोटिक्स प्रशिक्षणाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमास सुरुवात झाली आहे। या प्रशिक्षण कार्यशाळेत कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी 21 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीमध्ये रोबोटिक्स व इलेक्ट्रॉनिक स्मार्ट लॅब श्रवण अक्षम विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यासाठी फक्त श्रवण अक्षम विद्यार्थ्यांसाठी भारतातील पहिलाच अभ्यासक्रम तयार केलाय। मराठी, हिंदी, इंग्रजी आणि सांकेतिक भाषांमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। ग्रामीण शाळा, होम लर्निंग व विशेष शिक्षकांसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। 15 दिवस या विद्यालयातील मुकबधीर आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांना एआय आणि रोबोटिक्सचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। वर्शिप अर्थ फाउंडेशन दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम या मुकबधीर आणि कर्णबधीर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते। दिव्यांगत्व म्हणजे अपूर्णता नाही, त्यामुळे कोणतेही विद्यार्थी मागे राहू नयेत। विद्यार्थ्यांचं भविष्यकाळ महत्त्वाचं आहे आणि तो चांगला होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। प्रशिक्षण देत असताना विद्यार्थ्यांची आकलन क्षमता समजावून घेऊन त्यानुसार या उपक्रमात प्रशिक्षण देण्यात येत आहे। मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी आयोजित या एआय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमास मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, मिरज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, जिल्हा दिव्यांग व पुनर्वसन अधिकारी निकम, संस्थेचे सचिव सुरेश आवटी, सहसचिव निरंजन आवटी, वर्शिप अर्थ फाउंडेशनचे दिनेश कदम यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते। मिरज येथे 1972 मध्ये स्थापन झालेली कैलासवासी रावी भिडे प्रशाला ही कर्णबधीर व दिव्यांग मुलांसाठी अविरतपणे कामकाज करत आहे। या शाळेमध्ये वी फाउंडेशनच्या वतीने दिनेश कदम साहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी पुढील 15 दिवसांसाठी कर्णबधीर विद्यार्थ्यांना एआय आणि रोबोटिक्स शिकवण्याचा संकल्प घेतलेला आहे। मला खरंच त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात की त्यांनी वी फाउंडेशन मार्फत सांगलीला हा प्रयोग सुरू केलेला आहे। या ह्याच्यातून मुलांची रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे आपण भविष्याचा वेध कसा घेऊ शकतो, भविष्यामध्ये आपण स्वयंरोजगार पूर्ण कसे होऊ शकतो आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचं पहिलं पाऊल कसं टाकू शकतो याचं सविस्तर प्रशिक्षण देणार आहेत। भिडे शाळेच्या मुख्याध्यापक, त्यांचे संचालक आणि तसेच सर्व शिक्षकांनी यासाठी आपलं पूर्ण योगदान देण्याचाही निश्चय केलेला आहे। त्यासाठी मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो। आणि या परिवर्तनाची सुरुवात, एका नवीन ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात आज या राज्यामध्ये सांगली जिल्ह्यातून होत आहे। हा सांगली पॅटर्न आपण सुरुवात केलेला आहे। याच्या पॅटर्नची यशस्वीता आपल्याला 4 ऑगस्ट रोजी समजणार आहे। आणि जर का हा पॅटर्न यशस्वी झाला तर आपण सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या 12 मुकबधीर शाळांमध्ये सुद्धा हा राबवण्याचा आपण निश्चय करणार आहोत। या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आणि मुलांचं, विशेषतः आमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल पद्धतीने घडावं यासाठी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो। धन्यवाद। नमस्कार। सांगली जिल्ह्यात राज्यातील पहिली कर्णबधीर आणि मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी एआय रोबोटिक्सचं प्रशिक्षण आपण इथं सुरू करतोय वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून। जर मुलाला ऐकायला येत नसेल आणि बोलायला येत नसेल तरीसुद्धा एआय आणि रोबोटिक्सच्या माध्यमातून त्याचं पुढचं भविष्य घडू शकतं। अशा काही विचारांच्या नुसार वर्शिप अर्थ फाउंडेशन 69 शाळा पूर्ण राज्यभरात राबवते। पण सांगली जिल्हा आणि कैरावी भिडे च्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे सर यांनी अशी एक संकल्पना मांडली की आपण ह्या विद्यार्थ्यांसाठी असं काही सुरू करतोय का, आणि तसं ठरल्यानंतर तसा एक उपक्रम माननीय सुरेशबापा आवटींच्या मार्गदर्शनाखाली कैरावी भिडे इथं करण्यात आला आणि आज याची इथं सुरुवात होते। पण देशभरात, जगभरात अशी अनेक दिव्यांग मुलं आहेत, अपंग मुलं आहेत ज्यांना बोलायला चालायला येत नाही, पण एआय रोबोटिक्सचा असा सहज वापर करून या मुलांना भविष्यात काय तर त्याच्यामधील करिअर वाटावं आणि ह्या गोष्टीची काहीच गरज नाही, त्यासाठी एआय त्यांना प्रचंड मदत करू शकते। पण ती त्यांच्या निदर्शनास यावं, त्यांना त्याच्यात आवड निर्माण व्हावी याच्यासाठी वर्शिप माध्यमातून, कैरावी भिडेच्या माध्यमातून आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या सहयोगातून हा उपक्रम आपण इथं सुरू करतोय प्रायोगिक पातळीवर। आणि प्रायोगिक पातळीवर हा पहिला प्रयोग आहे, कारण की मुलांची कशा पद्धतीने इथं सुधारणा होते, कशा पद्धतीने इंटरेस्ट पैदा होतोय, हा उपक्रम जर व्यवस्थित चालला तर येणाऱ्या काळात
पूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या 12 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येईल। आणि जरी काही वाटलं की बाबा आपण अजून यांना डेव्हलप करू शकतोय तर शाळेच्या माध्यमातून आणि कलेक्टरांच्या माध्यमातून हा उपक्रमाचे विद्यार्थी हे राज्यभर जाऊ शकतील आणि आपलं जे शिक्षण आहे ते मांडू शकतील आणि ह्याच्यात करिअर घडवू शकतील। महाराष्ट्रामधील पहिला असं सांगली जिल्ह्यातील रावी भिडे मूकबधीर शाळा येथे जो शासनाच्या वतीनं AI रोबोटिक हा उपक्रम राबवण्यात येतो आहे। विशेष करून काकडे साहेब जे आपल्या सांगलीचे कलेक्टर साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आणि दिनेश कदम यांच्या सहकार्यातून रावी भिडे मूकबधीर शाळेच्या इथं आपल्या कर्णबधीर विद्यार्थ्यांना AI रोबोटिक असं आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण देण्याचा नाविन्यपूर्ण शासनाचा जो उपक्रम आहे तो आज इथं सुरुवात होतो आहे। हा इथून पुढे 14 दिवस चालून मुलांना आधुनिक पद्धतीनं काय चालू आहे आणि रेग्युलर मुलांना जे शिक्षण असतं त्याच पद्धतीनं दिव्यांग मुलांनाही त्याची जाणीव झाली पाहिजे, त्याची माहिती झाली पाहिजे, या चांगल्या भावनेनं शासनानं उपक्रम चालू केला आहे आणि त्याची आज सुरुवात आपल्या आज रावी भिडे मूकबधीर शाळा मिरज या ठिकाणी चालू झालेली आहे। सांगलीवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा